हिरड्यांमधून रक्त येत आहे किंवा ब्रश करताना थोडंसं ब्रश केल्यानंतर रक्त गेलेलं दिसतंय किंवा असंच अधूनमधून कधीतरी हिरड्यांमधून रक्त येत आहे, तर ते कशामुळे किंवा काय कारण असू शकतं आणि मग त्याच्यासाठीची ट्रीटमेंट काय ते आपण आत्ता बघणार आहोत. स्केलिंग आणि रूट प्लेनिंग असे 2 प्रकार कदाचित तुम्ही ऐकले असतील तुमच्या डेंटिस्टकडून. तर त्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे किंवा ह्या ट्रीटमेंट्स कधी केल्या जातात ते आपण बघूया. तर मी डॉक्टर कश्मीरा जोशी आणि सुरू करूया आजच्या व्हिडिओला. जेव्हा आपल्या दातांच्या आजूबाजूला डिपॉझिट झालेले असतात आणि काही थर जमा झालेले असतात, हे थर सुरुवातीला थोडेसे सॉफ्ट असतात आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते थोडेसे हार्ड होतात. साधा ब्रश करून ते निघत नाही आणि मग असे जे हार्ड थर दातांवरती जमा झालेले असतात ते थर आपल्याला साफ करून घेणं गरजेचं असतं. जर का ते थर तसेच राहिले तर हिरड्यांना त्रास व्हायला सुरुवात होते आणि हा हिरड्यांना होणारा त्रास जो आहे त्याला जिंजायव्हायटिस असं म्हटलं जातं, गम्सचा आजार आहे. समजा जर का हे जे डिपॉझिट्स आहेत, हार्ड झालेले डिपॉझिट्स, ते खूप आतपर्यंत डीप गेलेले असतील आणि दातांसोबतच दाताच्या मुळावर सुद्धा डिपॉझिट झालेले असतील, तर हिरड्यांसोबतच खालचा जे हाडाचा भाग आहे ज्यामध्ये दात आपले घट्ट बसलेले असतात त्या हाडाला सुद्धा थोडंसं इन्फ्लेमेशन किंवा आजार झाल्यासारखं होऊ शकतं आणि त्याला आपण पेरिओडोंटायटिस असं म्हणतो, म्हणजे गम्सचा तो हिरड्यांचा एक आजार आहे. तर असं झालं असेल तर आपल्याला डीप क्लिनिंग करून घ्यावं लागतं. तर हे जे आहे दातांमधनं रक्त येणं की हिरड्यांचा आजार झाल्यामुळे दातांमधनं रक्त येणं, तर त्यासाठीच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या बेसिकली 2 साध्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आहे दातांचं सिम्पल स्केलिंग, क्लिनिंग करून घेणं आणि पॉलिशिंग करून घेणं, आणि दुसरं आहे डीप क्लिनिंग आणि रूट प्लेनिंग. तर ह्या 2 मधला फरक आपण आत्ता बघूया. जर का आपला आजार हा फक्त हिरड्यांपर्यंत मर्यादित असेल तर जी रुटीन आपण साधारणपणे सर्वसाधारण सगळ्याच पेशंटसाठी वर्षातून एकदा किंवा 2दा ही क्लिनिंगची प्रोसिजर, डेंटल क्लिनिंग आणि पॉलिशिंगची प्रोसिजर करून घेत असतो. ही प्रोसिजर अगदी सुपरफिशियल आहे, फक्त दातांचा वरचा सरफेस छानपैकी ह्याच्यामध्ये अल्ट्रासोनिक स्केलर्सनी क्लीन केला जातो. युजली ह्या प्रोसिजरला अनेस्थेशियाची गरज लागत नाही आणि दातांच्या मेंटेनन्ससाठी केली जाणारी, दात आणि हिरड्या छान राहाव्यात म्हणून केली जाणारी ही प्रोसिजर आहे. फक्त हिरड्यांपुरतंच जर का लाल झालंय वगैरे असं काही असेल तर हा सिंपल साध्या रेग्युलर रुटीन स्केलिंग म्हणजे दातांच्या क्लिनिंग करण्याच्या प्रोसिजरनी बरा होणारा प्रकार आहे. आणि आता आपण बघूया रूट प्लेनिंग किंवा डीप क्लिनिंग. रूट प्लेनिंग काय आहे? तर ही जी प्रोसिजर आहे ही युजली जेव्हा हे इन्फेक्शन हिरडीच्या खालच्या हाडांपर्यंत पोचलेलं आहे तेव्हा ते क्लीन करण्यासाठी आपल्याला दातांच्या सरफेससोबतच दाताच्या मुळाचा सरफेससुद्धा आतपासून क्लीन करून घ्यावा लागतो. आणि हा करण्यासाठी आपल्याला ही प्रोसिजर करण्यासाठी अनेस्थेशियाची गरज पडत असते. ही प्रोसिजर जसं आपण क्लिनिंगच्या बाबतीत ऐकलं तर तशी सिंपल मेंटेनन्स प्रोसिजर नाही आहे, तर ही पर्टिक्युलरली एक ट्रीटमेंट आहे दातांच्या हिरड्यांच्या आणि बोनचा म्हणजे हाडाच्या आजाराला दूर करण्यासाठी केली जाणारी. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये पूर्णपणे हिरड्यांचा भाग, हिरड्यांच्या खालचा भाग, आतला भाग स्वच्छ केला जातो, अनेस्थेशिया खाली क्लीन केला जातो आणि त्यानंतर ह्याचा पुढे मेंटेनन्स केला जातो. रिपीटेडली त्याच्यामध्ये मेंटेनन्स फॅक्टर ठेवून क्लिनिनेस मेंटेन करून त्याचा सक्सेस रेट ट्रीटमेंटचा वाढवला जातो. यासंबंधी तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा कधीतरी दातातून हिरड्यांतून वगैरे कधी रक्त येत असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. थँक्यू.